पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार कोण असावा यावरून आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिजाई बंगल्यावरती हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। या संपूर्ण प्रकरणात एकीकडे होते अजितदादांचे निष्ठावंत सुनील टिंगरे आणि दुसरीकडे होते पार्थ पवार यांनी ज्यांना विधान परिषदेसाठी शब्द दिला ते विक्रम काकडे। आता या दोघांनीही पुण्याच्या जागेसाठी अर्ज भरलाय। पुण्यात त्यामुळे अंतर्गत गटबाजी झाली असल्याची एक चर्चा आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे? जी जागा भाजपकडून दावा करून मिळवली, राष्ट्रवादीने ही जागा मिळवली, त्याच जागेवर आता राष्ट्रवादीला कोणत्या राजकीय अडचणींचा सामना करावा लागतोय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, पुणे विधान परिषद निवडणूक 2026 साठी महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्यात। त्यातील एक जागा कोकणची आहे, तिथे अनिकेत तटकरे यांना उमेदवारी अर्ज जो आहे तो राष्ट्रवादीकडून देण्यात आलाय आणि दुसरी पुण्याची जागा आहे। आता या पुण्याच्याच जागेवरून राष्ट्रवादीत मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। झालं असं, काल रात्री राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालयात एक बैठक झाली। या बैठकीत विधान परिषदेच्या जागेसाठी संजय काकडे यांचा मुलगा म्हणजे विक्रम काकडे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलं। पण जेव्हा ही बातमी समोर आली की काकडेंच्या मुलाला उमेदवारी मिळते, त्यानंतर सकाळी जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांनी याला कडाडून विरोध दर्शवला। त्यांचं म्हणणं होतं की अजितदादांपासून पक्षात काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांपैकी कोणाला तरी संधी द्यायला हवी होती, कोणत्याही नवख्या चेहऱ्याला नाही। आता बहुतेक लोकांना वाटलं अजितदादांचे विश्वासू सुनील टिंगरे यांना ही संधी मिळेल, कारण सुनील टिंगरे हे वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात आणि राष्ट्रवादीच्या फुटीवेळी त्यांनी अजितदादांना साथ दिली होती। त्यामुळे अनेक नेत्यांचा आग्रह होता की टिंगरेंना उमेदवारी द्यावी। अखेर पुण्यात रात्रभर राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळली होती। स्थानिक पदाधिकारी राजीनाम्याची भाषा करू लागले होते। मग या परिस्थितीत सकाळी जिजाई बंगल्यावर मोठी बैठक बोलावली गेली। या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, दिलीप वळसे पाटील, संजय काकडे, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे हे देखील उपस्थित होते। या बैठकीदरम्यान संजय काकडे आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी ठाण मांडून बसले होते, तर सुनील टिंगरे यांनी ही उमेदवारी कशी त्यांना मिळाली पाहिजे हे पटवून दिलं। 2 तासांपेक्षा जास्त वेळ ही चर्चा चालली। राष्ट्रवादीतील नाराज गटाची समजूत काढण्यासाठी दिलीप वळसे पाटील आणि सुनेत्रा पवार यांनी विशेष प्रयत्न केले, पण बैठकीच्या शेवटच्या क्षणाला एक महत्त्वाची घटना घडली। राष्ट्रवादीची उपरणी म्हणजे पक्षाची निशाणी जिजाई बंगल्यात आणण्यात आली। जेव्हा ही निशाणी आणली जाते याचा अर्थ पक्ष प्रवेश होणार आहे असा लागतो, आणि झालंही तसंच। सर्वांसमोर विक्रम काकडे यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला। या घडामोडीला नाराज होऊन त्याच वेळी सुनील टिंगरे बंगल्याबाहेर पडले। बाहेर माध्यमांना बोलताना त्यांनी नाराजी फेटाळली आणि म्हणाले, मी पार्टी ऑफिसला पुढची तयारी करायला चाललोय। पण नंतर मोठा ट्विस्ट आला। सुनील टिंगरे थेट राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालयात पोहोचले होते आणि त्यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली। हे प्रकरण समोर येतं की काय, त्याच वेळी विक्रम काकडे देखील पक्षप्रवेश आटोपून कार्यालयात आले आणि तेही अर्ज भरण्यासाठी बसले। एकाच कार्यालयात दोघेही समोरासमोर बसून फॉर्म भरत असल्याने कार्यकर्त्यांचा प्रचंड गोंधळ सुरू झाला। काहींनी तर विक्रम काकडे फॉर्म भरतायत म्हणून तिकडेच राजीनामे देखील लिहिले। आता विक्रम काकडे यांना जी उमेदवारी देण्यात येते त्यात चर्चा अशी आहे की या प्रकरणात पार्थ पवारांचाच अंतिम शब्द चाललेला आहे। विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। पार्थ पवारांनी विक्रम काकडेंना पुणे विधान परिषदेसाठी शब्द दिला होता, त्यामुळे जुन्या नेत्यांच्या विरोधात जाऊन त्यांनीच राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे विक्रम काकडेंना उमेदवारी दिली आहे असं म्हटलं जात आहे। आता पार्थ पवारांच्या या निर्णयामुळे कुठेतरी म्हटलं जात आहे की या पक्षामध्ये त्यांचं वर्चस्व आहे। पण आता सुनील टिंगरे यांनी देखील अर्ज भरला असल्याने आता पक्ष कोणाला एबी फॉर्म देईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतंय। फॉर्म मग एकच भरलाय का 2 भरला? सुनील टिंगरे पण इच्छुक होते, ते पण फॉर्म भरायला आले होते। असं आहे की ज्या वेळेला आपण अर्ज भरतो त्यावेळेला त्याच्यात तरतूद अशी असते, ती मुख्य उमेदवार आणि त्याला एक सबस्टिट्यूट कॅन्डिडेट, म्हणजे कुठल्याही कारणानं पहिल्या उमेदवाराचा अर्ज जर बाद झाला तो जो सबस्टिट्यूट कॅन्डिडेट असतो तो त्या ठिकाणी पक्षाचा अधिकृत उमेदवार बनतो। आणि म्हणून विक्रम काकडे यांचे 2 फॉर्म, सुनील टिंगरे यांचे 2 फॉर्म
हे आतापर्यंत आम्ही भरलेले आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये नवीन असं काही नाही. ही परंपरा आहे आणि त्या कायद्याने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये वावगं काही आहे असं मानायला काही जागा नाही. पण विक्रम काकडेच अधिकृत उमेदवार का? भाजप की राष्ट्रवादी लढणार असं सुरुवात तिघा होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडे फायनल झालं. मुद्दा असा आहे, काकडे त्या अर्थाने आयडियल कॅन्डिडेट ठरले. नाही, आता असं आहे की काकडेंनी आज पक्षामध्ये प्रवेश केला. म्हणजे विक्रम काकडे यांनी पण केला, संजय काकडे यांनी पण केला आणि पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांशी, वरिष्ठ आणि जिल्ह्यातल्या नेत्यांशी बोलल्याच्या नंतर ही उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. अधिकृत उमेदवार विक्रम काकडेच का? अधिकृत उमेदवार विक्रम काकडे हेच आहेत आणि सबस्टिट्यूट कॅन्डिडेट हे सुनील टिंगरे आहेत. विक्रम काकडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत. संजय काकडे हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी संजय काकडे ग्रुपच्या माध्यमातून पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रात मोठं नाव कमावलंय. विक्रम काकडे हे अजित पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे विश्वासू आहेत. तर मंडळी, असा होता पुणे विधान परिषद निवडणुकी मागचा हाय व्होल्टेज ड्रामा. तुम्हाला काय वाटतं? विक्रम काकडे यांना संधी मिळाल्याने सुनील टिंगरे यांच्यावरती कुठेतरी अन्याय झालाय का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.